नमस्कार, मी अर्चना आर्चिस कॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे शिवरात्र, तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी मस्त घरातल्या देवांची देवपूजा वगैरे झाली आणि आता मला रुद्राभिषेक करायचा आहे. तर माझ्याकडे पारस शिवलिंग आहे, मी त्याच्यावरतीच करणार आहे. आणि ते यंत्र जे आहे तर ते मी काही घेतलेलं नाही आहे सध्या, मला घ्यायचं आहे. ते घेऊ आता, कारण एक 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 देवाऱ्यातले जे जे लागते साहित्य ते मला जसं जसं माहिती होत चाललं आहे तसं तसं मी जे लागतं ते घेत आहे. तर एकदम काही सगळ्या गोष्टी होत नाही, कारण ते महाग पण खूप असतात आणि आवड पण आपल्याला तशीच लागलेली असते देवाची, की असं हे पण असायला पाहिजे आणि ते पण असायला पाहिजे असं. तर घेऊ आता हळूहळू. तर चौरंग ठेवलं, चौरंगावरती पिवळं वस्त्र टाकून घेतलं. त्याच्यानंतर छोटं चौरंग घेऊन त्यावरती पांढऱ्या कलरचं वस्त्र टाकलं, कारण महादेवांना पांढरा कलर खूप प्रिय आहे. त्यानंतर मग छोटे छोटे तामण घेऊन त्यामध्ये अक्षदा ठेवून दिवे प्रज्वलित करून घेतले, कारण दिव्याच्या साक्षीनेच आपली पूजेला सुरुवात होत असते. आणि नागिनीचे पानं ठेवले दोन्हीकडे, त्याच्यावरती अक्षदा ठेवले आणि गणपती म्हणून सुपारीचा अभिषेक केला. तर सुपारीचा अभिषेक गणपती बाप्पाचा अभिषेक करता वेळेस ओम गण गणपतये नमः, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आणि अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि त्यांना मग त्या नागिनीच्या पानावर अक्षता ठेवले तिथं स्थान द्यायचं आणि त्यांना चंदन वगैरे लावायचं. आणि त्याच्यानंतर पार्वती म्हणून पण मी पार्वतीचा पण अभिषेक केलेला आहे आणि त्यांना पण अक्षदावर ठेवून त्यांना हळदी कुंकू वाहिलं आणि त्यांना पण विडा ठेवला आणि वटीचं सामान म्हणजे बांगड्या वगैरे ते सगळं ठेवलेलं. गणपती बाप्पाला पण विडा ठेवला आणि परत तामण घेतलं, तामणामध्ये अक्षदा ठेवले आणि माझ्याकडे जे पारस शिवलिंग आहे ते घेतलं आणि मस्तपैकी पंचामृताने त्यांचा अभिषेक करायचं. तर अभिषेकमध्ये लागणारे साहित्य मी काय काय घेतलं, साखर घेतलं, परत मध घेतलं, चंदन घेतलं आणि दूध, दही, पाणी आणि भस्म असं, आणि बेलाचे पानं इथं मग माझ्याकडे लावलेलं आहे. त्याला काही पानं बरोबर नव्हते, तर शेजारच्या ताईचे इथं कुंडीत होते ते पण असे कट झालेले वगैरे असेच होते. एकच पान मला इतकं छान मिळालं त्याच्यात, तर ते एक पानानेच मी आता त्यांना वाहणार आहे जसं बेलपान. तर असा अभिषेक करताना हे सगळे मंत्र स्तोत्र सगळं पठण करायचं आहे आपल्याला. तर आता सध्या अभिषेक करताना फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं जप करायचं आहे. आणि छान मस्त मग अभिषेक झाला आपलं, मग त्यांना वरती तामण ठेवून त्याच्यामध्ये अक्षदा घालून जे शिवलिंग आहे आपलं ते ठेवायचं आहे छोट्या चौरंगावरती. आणि नंतर मग माझ्याकडे गळती आहे, कोणी कोणी त्याला अभिषेक पात्र पण म्हणतात. तर ही जी गळती आहे ती गळती ठेवून मग मी सगळं स्तोत्र मंत्र पठण करणार आहे, कारण आपण चमच्याने किती वेळ पाणी टाकणार आणि आपल्याला ते काही पाठ झालेलं नसतं, पुस्तकात वाचून आपल्याला ते करायचं असतं. तर त्याच्यामुळे मग ते अशा पद्धतीत मी करत असते. आणि सगळं अगोदर ते माझ्याकडं काय म्हणतात त्याला, रुद्राची माळ होती ते ठेवलं आणि डमरू खूप प्रिय आहे महादेवांना, तर ते डमरू पण ठेवलं आणि वस्त्रमाळा घातलं गणपती बाप्पांना, पार्वतीला आणि महादेवांना. आणि प्रसाद म्हणून दूध साखर असं ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीत छान पूजा मांडणी करून घेतली आणि फुलं वगैरे अर्पण केले आणि एक हार आणलेला होता, हार पण मी महादेवांना असं अर्पण केलेलं. आणि हे सगळं केल्याच्यानंतर आता गळतीमध्ये पाणी घालून मग आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे. आणि पूजा कंप्लीट व्हायला मला कंप्लीट 2 तास लागले. तर त्याच्यामध्ये मी काय काय म्हणते ते तुम्हाला मी सांगते. तर शिवमहिम्न स्तोत्र, रामरक्षा 1 ते 9 ओवी फलश्रुती, रुद्र अध्याय नमक आणि चमक 1 वेळा, शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, काळभैरव अष्टस्तोत्र 11 वेळा आणि त्याच्यानंतर शिवसहस्रनामावली 11 वेळा आणि शिवलीला अमृतमधला 11वा अध्याय जो आहे तो म्हटलेला आहे. आणि हे बाकीचं जे पण स्तोत्र ते आहे ना आपलं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि नाही जरी जमत असलं तर यूट्यूबला सगळं आहे, यूट्यूबवर लावून पण तुम्ही पूजा करू शकता. तर अशा पद्धतीत मी सगळी पूजा केली. त्याच्यानंतर मग मला बेल व्हायचा होतं, तर शेवटला मग मी शिव अष्टोत्तर नामावली जी आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तर ते मला म्हणायचं आहे. तर मी पाणी घेतलं लोट्यामध्ये आणि जे एक पान आहे ते पाण्यात बुडून महादेवांना एक एक मंत्र म्हणता म्हणता ते व्हायचं आहे आपल्याला. तर अशी ही पूजा करायची. तर मला जेवढं जमतं तेवढं मी केलं आणि मला जेवढी माहिती भेटते तेवढी मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करते.
तर असं पूजा केली. आणि माझ्याकडे आई आलेली होती माझी आणि माझ्या भावांची मुलं. तर रविवार होता त्या दिवशी, तर सुट्टी असते, तर मुलांचं असते आत्तूकडं जायचं. तर मग आई त्यांना पण घेऊन आली आणि माझी पूजा मांडणी होत आली त्याच वेळेस आई ते आले आणि त्यांनाही पूजेचा लाभ झाला. माझी आई पण म्हणे बरं झालं मी वेळेवर आले, म्हणजे मलाही तुझी पूजा बघायला भेटली, ऐकायला भेटली. आणि मी ओम नमः शिवाय परत जे शिव अष्टोत्तर नामावली म्हणत होते, तर माझ्या मागं माझे भाची हे पण म्हणू लागले. म्हणजे आपण जे करतो ते आपल्या पुढच्या पिढीला पण ते पोचलं पाहिजे. मला पण इतका आनंद वाटला, म्हणजे त्यांना पण माझ्याकडनं काहीतरी घडलं समजा, कारण इतके छोटे छोटे मुलं ते त्यांनी पण उपवास केलेला. तर आणि नंतर मग सगळं जप मंत्र वगैरे सगळं वाचणं झालं. त्याच्यानंतर मग मी गणपतीची आरती, महादेवांची आरती, असं सगळी आरती वगैरे करून घेतली आणि कापूर आरती वगैरे केली. आणि मग घरातले जे जे माझ्याकडे देवांची मूर्त्या जे जे आहे लावलेले, तर त्यांना पण मग मी आरती दिली सगळ्यांना. त्याच्यानंतर आईने त्यांनी सगळ्यांनी आरती घेतली. तर असं माझं दिवस पूर्ण छान गेलं पूजा करण्यात त्याच्यात, आणि प्रसन्नही वाटलं मला त्या दिवशी छान. आणि माझ्या आईला पण खूप बरं वाटलं. आई म्हणती किती करतीस गं तू देवाचं ते. आणि खरंच म्हणे आजी केली, आजीच्या नंतर मी केलं, माझ्यानंतर तू पण माझ्यापेक्षाही छान करतीस म्हणे, खूप मस्त पूजा केलीस म्हणे तू, मला फार आवडलं म्हणे. तर हे प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे बघा आता मला आईने कौतुक केलं म्हणजे किती आनंद झाला मला त्याच्यातून. आणि हेच आपले कर्म चांगलं केलं तर फळही चांगलंच मिळत असतं. मग पूजा वगैरे झाली. मग आई चहा वगैरे घेतला, आईने बसली थोडं आणि मग गेले, कारण 4 वाजता मुलांचं ट्युशन होतं, त्यांना पण जायचं होतं. मग आई गेली. त्याच्यानंतर मग माझे आहो आले म्हणे चला तुम्हाला मी आता बर्डेच्या महादेवांना घेऊन जातो म्हणे दर्शनासाठी. तिथे गेलो, इतकी गर्दी. शेवटी मग आम्हाला VIP पास काढावा लागला तिथे, तरच दर्शन झालं, नाही तर मग आम्हाला 4-5 तास तिथंच लागून गेले असते, कारण खूप अति गर्दी होती तिथं. तर मग असं हे बर्डीचा महादेव आहे, एक 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे जालन्यातून. आणि असं खाली बुहाऱ्यात आहे ते महादेव. आणि व्हिडिओ मी काढणार होते पुढं, पण तिथं मला ते गुरु वगैरे ते ओरडत होते, ते काय म्हणे की काढायचं नाही म्हणे व्हिडिओ. तर मग असं दर्शन वगैरे घेतलं, घरी आले 6:30 वाजले. मग बाहेर तुळशीपाशी, उंबरठ्यापाशी असं सगळीकडं दिवे प्रज्वलित करून घेतले. पूर्ण दिवस पूजेतच गेला, सेवा करण्यातच गेला. खूप छान वाटलं. इथं तिथं बसण्यापेक्षा, बोलणं चालणं करण्यापेक्षा आपलं सेवा केलेलं खूप चांगलं, म्हणजे आपल्याकडनं काहीतरी सेवा पण घडते देवांसाठी. तर अशी माझी महाशिवरात्रीची सेवा झाली. आणि परत एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज यूट्यूब फॅमिली आणि जे पण नवीन यूट्यूबवर असतील त्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.